अलिबागमधील एका खासगी रुग्णालयात प्रसूतिगृहासाठी दाखल करण्यात आलेल्या महिलेचा मृत्यू झालाय। रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केलाय। या प्रकरणी महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टर आणि परिचारिकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। अलिबाग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद देखील करण्यात आली आहे। सुचिता सुशील ठळे राहणार घोटवडे तालुका अलिबाग या गर्भवती महिलेला सोमवारी दिनांक 14 एप्रिलला दुपारी बाळंतपणासाठी अलिबागमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। सुचिताचे सीझर करण्यात आले। तिने मुलाला जन्म दिला। रात्री सुचिताच्या छातीत जळजळ होऊ लागली। तिच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना बोलवण्याची वारंवार विनंती केली, मात्र तरी देखील डॉक्टर आले नाहीत। मंगळवारी सकाळी सुचिताची तब्येत जास्तच बिघडली। नातेवाईकांनी रुग्णालयात एकच गोंधळ घातला। त्यानंतर डॉक्टर आले। सुचिताला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले। जिल्हा रुग्णालयात आणण्यापूर्वीच सुचिताचा मृत्यू झाला। या घटनेने नातेवाईक संतप्त झाले। जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती, त्यामुळे पोलिसांना देखील पाचारण करण्यात आले। डॉक्टर व परिचारिकेवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे। अलिबाग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून या खासगी रुग्णालयाबाहेर मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। आज एक पेशंट दगावले, काय सांगा? सुचिता थळे नावाची पेशंट होती। काल ती माझ्याकडे ॲडमिट झाली होती ठाणे हॉस्पिटलला। आणखी सोनोग्राफीमध्ये बाळाच्या बोटीचं पाणी खूपच कमी आहे असं दिसलं। त्याच्यामुळं बाळाच्या कॉम्प्लिकेशन काय होऊ नये त्याच्यासाठी सीझर करायला लागेल असं सांगितलं। त्याच्यानंतर मग आम्ही सगळी तयारी करून ब्लड वगैरे तयार ठेवून दुपारी 1:52ला तिचं सीझर केलं। सीझर व्यवस्थित झालं। सीझरमध्ये काय प्रॉब्लेम झाला, बाळ पण रडलं, बाळ व्यवस्थित आहे। त्यानंतर पोस्ट ऑपरेटिव्ह होऊन पेशंट मी पाहिले होते वॉर्डमध्ये जाऊन। त्यानंतर संध्याकाळी पण पेशंट पाहिले होते आणि पुन्हा रात्री 10 वाजता पण पेशंट पाहिले होते। या तिन्ही वेळेला पेशंटचे पल्स, BP, व्हायटल सगळं चांगलं होतं। त्याच्यानंतर पहाटे 7, पावणे 7च्या सुमारास पेशंटचा फोन आला। त्यावेळी पण पेशंट चांगले होते, फक्त युरिन आउटपुट कमी आहे म्हणून सांगितलं होतं। त्याच्यानंतर मग 7च्या सुमारास मला सिस्टरचा फोन आला की पेशंटचं O2 सॅच्युरेशन म्हणजे ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी होतं आहे म्हणून। मी लगेच 1 मिनिटाच्या आत खाली गेलो। पेशंटला ऑक्सिजन वगैरे काही इंजेक्शन वगैरे सगळं देऊन पेशंटला वर आणण्याचा प्रयत्न केला, पण BP एकदम कमी झाल्यामुळं आणखी पल्स वाढल्यामुळं पेशंट सिरियस झाल्यामुळं त्याला मग आम्ही सिव्हिलला ICUला नेण्याचा निर्णय घेतला। ICUला इथं आणल्यानंतर एंडोट्रॅकियल ट्यूब नाकातून श्वास याच्यासाठी आर्टिफिशियल रेस्पिरेशन देण्यासाठी व्हेंटिलेटर लावण्यासाठी ट्यूब टाकली आणि व्हेंटिलेशन चालू केलं। पण मग पेशंटनं असा काही रिस्पॉन्स दिला नाही ट्रीटमेंटला आणि त्याच्यामुळे पेशंट अनफॉर्च्युनेटली एक्सपायर झाला। पण त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा तुमच्या स्टाफचा हलगर्जीपणामुळे गेले। आता रात्री त्यांना सिस्टरनं विचारलं त्यावेळेला रात्री पेशंटला थोडंसं शिवरिंग झालं होतं असं म्हणाले, पण बऱ्याच वेळेला IV चालू असताना थोडंसं शिवरिंग होतं। IV बंद केल्यानंतर ते शिवरिंग बंद होतं। त्याप्रमाणे ते पण थोडा वेळ IV बंद करून शिवरिंग बंद झाल्यावर पुन्हा IV चालू केलं। हे बऱ्याच वेळेला कॉमन सिम्पटम असतात, त्याच्यावर त्यांनी मला कळवलं नाही। पण सकाळी मात्र ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी झाल्यावर त्यांनी मला लगेच कळवलं। मी लगेच गेलो, जे काही प्राथमिक उपचार होते सगळे केले, पण पेशंटची इम्प्रूव्हमेंट होत नसल्यामुळं सिव्हिल हॉस्पिटलला मी स्वतः घेऊन आलो। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।